हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी थोडा वेळ आधी उठले. आता फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे करून. पण गरम खूप जास्त होते इथं, एकदम जास्त उकळते. तर आज मला जायचं आहे मम्मीच्या मामांच्या घरी, म्हणून मी लवकर उठले. सकाळी 5 वाजता झोपले होते, पण तरी लवकर उठले आणि आता निघते त्यांच्याकडे जायला. तर हे आमचं बिमार माणूस, बिमार पडलेली पोरगीची तब्येत थोडी खराब झालेली आहे, तर ती थोडी नर्वस आहे. त्यात पाणी बी संपलेलं आहे. त्यात काल भांड्यावाली बी नाही आली. तर मी आता चालत थोडं पुढे जाते आणि मग ते बाबा येत आहे मला घ्यायला. तर ही आहे आईस फॅक्टरी आणि हे आईस आहे बर्फ ठेवलेले. आईस फॅक्टरी म्हणून आहे यांच्या घराजवळच, आणि या बिल्डिंगमध्ये होते मी. तर मी आता त्या बाबाला शोधते, पण बाबा काही मला भेटत नाही आहेत. तर इथे एक पेट्रोल पंप होतं आहे बॅक साईडला. हे इथं पेट्रोल पंप आहे, मी तिथं होते, पण या पेट्रोल पंपजवळ आहेत बाबा. तर त्याच्यामुळं थोडं कन्फ्युजन झालं. आता शोधते मी त्याला, पण मला असं वाटतं की मला ते भेटून जातील आता. और फायनली बाबा मिल गया. अच्छा अच्छा, हा इकडे या गल्लीमध्येच आहे. हा, तर मग बाबा आणि मी मस्तपैकी गप्पा करत करत आम्ही निघालो त्यांच्या घरी जाण्यासाठी. कोण आहे कोण आहे इधर 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 हाँ कोण आहे कोण आहे कोण आहे? अरे लपुडी टाटा. अरे तिला ती स्वतःलाच पाहू राहिली. टाटा कर हा, तशीच करते ते. टाटा कर. अरे टाटा कर. बाय टाटा. हा टाटा. आजा. बुला. तर बाबांच्या घरीच मला जेवण होतं, तर तिथे चिकन वगैरे बनवलं होतं माझ्यासाठी आणि आम्ही मस्तपैकी जेवण. आणि दमनमध्ये भाई एवढं जास्त गरम होतं ना, तुम्ही बघू शकता. ही गरमी, हा घाम बघून तुम्ही अंदाज लावू शकता की किती जास्त टेम्परेचर असेल. म्हणजे एकदम असं दमट वातावरण आहे मुंबईसारखं. आणि मग आम्ही बराच वेळ गप्पा वगैरे केल्या आणि गप्पा करून झाल्यावर बाबा निघाले ड्युटीला जाण्यासाठी. तर हे आहेत माझ्या मम्मीचे मामा, ज्यांना मी पहिल्यांदाच भेटले. पण मस्त स्वभाव आहे त्यांचा, असा प्रेमळ आणि मयाळू टाईप, नाही का. कोणाला पण असं प्रेमानं बोलणं, मला तर एकदम प्रेमानं बोलत होते. आणि मग बाबा ड्युटीला गेल्यानंतर मी त्या आईंना कॉल करून दिला, व्हिडिओ कॉल. तर मम्मी आणि त्या बराच वेळ गप्पा करत बसल्या, एकदम रिलॅक्स व्हिडिओ कॉलवर. आणि मग मला बाहेर पण जायचं होतं, म्हणून मग मी निघाले. भेटू लवकरच. तर हा आहे माझ्या मम्मीच्या मामांचा मुलगा, पण माझ्यापेक्षा तो वयाने लहान असल्यामुळे मी त्याला दादाच म्हणत होते आणि तो मला सोडायला आला होता. चला मग बाय. तर चला, आता फायनली मी आले निशाकडे वापस. तिकडे गेले होते मी, थोडा वेळ थांबले, जेवण वगैरे केलं ना. मला या लिफ्टची एवढी जास्त भीती वाटते ना, म्हणजे एकदम नाही का साधी लिफ्ट आहे. पहिली गोष्ट तर लिफ्टची हालत पाहून असं वाटत नाही की ती चालू असेल म्हणून. डायरेक्ट झटका मारते ती. उतरताना बी तर डायरेक्ट खाली पडायला करते माणूस. तर मी ज्या घरी गेले होते ना, त्यांच्याकडे अजून पण एक रिलेटिव्ह आले होते. तर त्या रिलेटिव्ह सोबत ना एक बाळ होतं, म्हणजे एक पोरगी होती, 2ऱ्या-3ऱ्या वर्गात असेल. तर ती आपल्या गावाकडची होती, म्हणजे शेलापूरची होती, ठीक आहे. खेड्यातली पोरगी होती, शाळेतली. ती आली, मग ती तिच्या पप्पाला काय म्हणते माहिती का, पप्पा चला ना आपण धरणावर जाऊ. आणि धरण म्हणजे काय माहिती आहे का, धरण म्हणजे समुद्र. धरणावर जाऊ. मग त्याच्या घरी लग्नाचा विषय चालू होता की आता दादाचं लग्न करायचं असं तसं. तर ती पोरगी बोलती, बाई इथं तर मंडप टाकायला जागाच नाही, डीजे लावायला बी जागा नाही आहे. तर फायनली मी घरी पोहोचले. आता अंग टाकून मला जरा बरं वाटतंय. बाहेर लय जास्त ऊन आहे, लय जास्त गरमी आहे. इथं पण गरमीच आहे, पण बाहेर एवढी नाही आहे, म्हणजे ॲटलिस्ट रिलॅक्स तरी होती बॉडी. तर हा आलेला आहे आमचा चहा, पुदिनावाला चहा. आणि मी झोपून अशी झाली आहे, म्हणजे एकदम असं आळस भरला आहे.
ये मतलब हमारे बीच ये एक ऐसी लड़की है नहीं जो इतने बार नहाती है कि पानी पूरा खत्म हो जाता है, फिर भी उसका नहाना बहुत नहाती, मतलब उसको बहुत पसंद है नहाना। मैं बस डुबकी मारती रहती है फ्लाई। और ये आ गया है चाय नाश्ता नहीं ना, वो क्या बोलते हैं उसको, माखणिया। A few moments later. तर गाईज आता आम्ही मस्तपैकी रेडी होऊन जातोय बाहेर जेवण करायला, जेवण आणि असं काही विशेष बघायला पण। तर आम्ही एका हॉटेलला आलोय जेवायला आणि या हॉटेलमध्ये ना भाई म्हणजे इतक्या दूर तुम्ही बघू शकता, इतक्या दूर पार्किंग है। हे तुम्ही बघू शकता पार्किंग मधलं, त्या साईडनं पण पार्किंग आहे, इथं पण पार्किंग आहे, रोडच्या बाहेर पण पार्किंग आहे, पण भाई डायरेक्ट पार्किंग फुल आहे असं सांगताय ते लोक। तर आता आम्ही एंटर होतोय, भारी फिलिंग येऊ राहिली, पण इथं अच्छी फिलिंग आ रही नाही यहाँ पे। मला असं वाटतंय की मी आज आंघोळच केलेली नाही। या तो गाणं यहाँ पे हाय खेकडा आणि या फिश सुरमई, प्रॉन्स, भाई क्या सीन है यहाँ पे, आई शपथ एक नंबर, स्वर्ग आहे स्वर्ग। किती क्यूट आहे बघा। कितना प्यारा लग रहा है यार ये, है ना, कितना मस्त लग रहा है। वाह 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 वाह। यहाँ से लेके वहाँ तक है वो सारी फिश फिश फिश। ओह वाह वाह वाह। इथं लगे स्विमिंग पूल पण आहे, सगळं काही आहे। तर इकडे आम्ही जेवायला आलो आता। तुम्हाला भारी वाटतं इथं येऊ ना, काहीतरी वेगळं युनिक। ते असे लोक जेवताय, इथं डान्स पीस पण आहे, ज्याला डान्स करायचा तो डान्स करू शकतो। तर आम्ही हे स्टार्टर इथं घेतलेलं आहे भाई। एक नंबर। एक नंबर टेस्ट है भाई।
और ये आ गया हमारा तंदुरी मशरूम. तिथं सगळंच भारी वाटलं. प्रॉन्स तर एक नंबर होते, फक्त याची टेस्ट थोडी वेगळी होती, असं वेगळंच होतं. तर त्या हॉटेलला शोसाठी खूप साऱ्या फिश होत्या. तुम्ही आधीही बघितलं असेल आधीच्या व्हिडिओमध्ये. वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे फिश ठेवलेल्या होत्या आणि ज्या आपण कधीच बघितलेल्या नाही अशाही वेगळ्या वेगळ्या शेपच्या तिथं फिश होत्या आणि मस्तपैकी कलरच्या. इथं मोठे ठेवलेले आहेत आणि त्या आधीच्या पॉटमध्ये छोट्या छोट्या होत्या आणि खूप मोठं होतं ते. तर बघायला एकदम मजा येत होती ते. इथं ना हॉटेल भारी होती, सगळं काही भारी होतं, पण ना भाई तिथं एवढी जास्त गरमी होती ना की आम्ही पूर्ण ओलं झालो. पूरा हमारा मेकअप ही चला गया. क्या फायदा इतना अच्छा मेकअप करके आने का. मेकअप गायब. तर आम्ही ज्या हॉटेलला गेलो होतो ना तिथं आम्ही लास्टला ना मशरूम वगैरे मागवलं, पण ते मशरूम एकदमच नाही का असं आंबट आंबट वेगळंच होती त्याची टेस्ट. त्यामुळे मग आम्ही काही तिथे जेवण केलं नाही. तर आता आम्ही डॉमिनोजला आलो आहे. आता काहीतरी पिझ्झा वगैरे खाऊ आणि मग घरी जाऊ, कारण नाश्त्यासाठी बस एवढं. तर इथे आम्ही डॉमिनोजला आलो, पण इथं ना बसायला जागाच नव्हती भाई. पूर्ण टेबल फुल आहेत. त्याच्यामुळे आम्ही पार्सल घेणार आहे आणि घरी जाणार आहे, डायरेक्ट घरी, आणि घरी जाऊन खाणार आहे मग बेडवर बसून. तर आता आम्ही आलो आहे पिझ्झा वगैरे घेऊन घराजवळ, म्हणजे आता बिल्डिंगच्या खाली उभं आहे. पण आता निशाला आयडिया आली की भाई आपण बीचवर जाऊन खाऊ पिझ्झा, मजा येईल. नीचे आती की अपने बीच पे जाके पिज्जा खाते. तर पाहू आता सानू काय बोलते. ती जर हो बोलली तर जाऊ, नाही तर घरीच खाऊ. तर आमच्या सानू मॅडमला नाही म्हटलंय बीचवर जायचं, त्याच्यामुळे आम्ही घरीच खाणार आहे आता. तो अभी हम कर रहे हैं पार्टी. ठंडा हो गया यार. पार्टी हो रही है, पार्टी हो रही है, पार्टी हो रही है. यहाँ पे अभी आएगी मिर्च. तुम्ही घर पे बना रहे. मिर्ची मिर्ची नजर तिरछी. ये बात. हाँ शक्ल ना 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 ना. बस एक आजा. अरे बस दुआ करो. एक आजा 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 मेरी दुआ कर दे. और ये बंदी मोबाइल में पैसा कमा रही है. पैसा पैसा पैसा. तो अभी हम ट्राय करेंगे चिकन पिझ्झा. बरंच लंबा नाव होतं त्याचं, पण चिकन पिझ्झा आहे तो शॉर्टकटमध्ये. ओके. मस्त है. नहीं मेरा बाद में, मैं खाने के बाद कोल्ड ड्रिंक लूँगी. इसका. तर आम्ही जो पिझ्झा आणला त्याच्यामध्ये कॉफी पण होती ना, त्यामुळे तो पिझ्झा थंड झालेला आहे. तर आता आमचा पिझ्झा होतोय भाई गरम. यामध्ये काही दिसत नाहीये, पण तो होतोय गरम. तर गरम झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर आता वाजलेत रात्रीचे 1:30 आणि आमचा पिझ्झा गरम झालेला आहे. कॉफीमध्ये एवढी विशेष मजा नाही आली. ठीक आहे, तो चलो अपन अब पिज़्ज़ा खाते. गरम हो गया वो. अभी अच्छा लग रहा. तर चला आता आम्ही खातो पिझ्झा वगैरे. हे जेवण आहे आमचं. तर
सगळ्यांनी प्लीज चॅनलला सपोर्ट करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय. गुड नाईट. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.